सीताई, बोलवलंत मला? कसं झालं माहेरपण? अहो खूप छान झालं. सगळे ना खूप खुश होते. म्हणजे तुम्ही आला असतात तर सगळ्यांना खूप आनंद झाला असता. आजीने पण तुमची एवढी आठवण काढली ना. हो सांगितलं, आशूने सांगितलं सगळं. शिवा, शिवा, मला तुझ्याशी वेगळ्या गोष्टीबद्दल बोलायचंय. कोणत्या गोष्टीबद्दल? तुला आठवतं तू मला शब्द दिला होतास? शब्द का? म्हणजे कशाबद्दल शब्द दिला होता? नाही आठवत? लग्नाआधी मी आले होते गॅरेजवर. इथून पुढे आयुष्यात तू आशूशी संबंध ठेवायचा नाही, तू आशूशी संबंध ठेवायचा नाही, आमच्या घरी यायचं नाही. मला तसं वचन दे. तू आशूपासून लांब जाणार होतीस आणि तरच मी आशूच्या आणि दिव्याच्या लग्नाला संमती देईन असं सांगितलं होतं. मग तुला अजूनही असं वाटतंय का की तो शब्द तू पाळलास? नाही शिवा, तो शब्द तू नाही पाळलास. आशूपासून लांब होण्याऐवजी तू या घरात आलीस आणि तेही त्याच्याशी लग्न करून. लग्नाच्या मांडवात यायचं नाही असं सांगून सुद्धा त्याच मांडवात तू आशूबरोबर फेरे घेतलेस. त्याच मांडवात तू त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलंस. पण हे सगळं त्यावेळच्या परिस्थितीमुळे परिस्थिती नाही शिवा, त्यावेळच्या परिस्थितीचा फायदा घेऊन तू स्वतःचा स्वार्थ साधलास. लग्न आधीपासून तुझं आशूवर प्रेम होतं हे तू लपवलंस आमच्यापासून. माझी अजिबात इच्छा नव्हती हे लग्न व्हावं आणि आशू तर लग्नानंतर त्रासातच आहे फक्त. पण मी प्रयत्न करतेय. तुझ्या प्रयत्नांना यश नाही येणार शिवा. मला वाटतं माझ्या मुलाने आनंदी असावं, खुश असावं, पण नाही आहे तो खुश. मलाही वाटतं आशूने खुश राहावं, आपल्या घरातल्या सगळ्यांनी खुश राहावं, पण नाहीयेत कोणी खुश. या घरात या परिस्थितीत कोणीही खुश नाहीये. मी फक्त म्हणेन आमचं नशीब वाईट होतं म्हणून हे सगळं झालं. पण माझ्या मुलासाठी मी काहीही करायला तयार आहे. मी त्याला या त्रासात नाही बघू शकत. मला कळलं नाही. प्रॉब्लेम हाच आहे की तुला काही कळतच नाही. ना या घराचा आनंद, ना आशूचं सुख. ते कळलं असतं ना तर तू या घराचा उंबरठा ओलांडलाच नसतास. सीताई, आता स्पष्टच बोलते. तुझं आणि आशूचं लग्न हा तेव्हाचा अनर्थ टाळण्यासाठी केलेला फक्त एक सौदा होता. पण आता हे नाटक थांबायला हवं. घे. हे काय? वाच. हो, डिवोर्स पेपर आहेत आणि हा डिवोर्स माझ्या मुलाच्या आणि तुझ्या संमतीने होणार आहे. त्याच्यावर सह्या कर. आशूची सही मी घेईन. तोही केव्हाचा थांबलाय या सगळ्यातून सुटण्यासाठी. धक्का बसला. मलाही धक्का बसला होता जेव्हा दिव्या लग्नातून पळून गेली. त्याहीपेक्षा मोठा धक्का बसला
जेव्हा तुला या घरची सून म्हणून निवडलं गेलं माझ्या मनाविरुद्ध, मला धक्का बसला जेव्हा या घराचा उंबरठा ओलांडून तू आलीस, आणि आज परत धक्का बसला जेव्हा तू या घरात परत आलीस. हो, माझी इच्छा नव्हती तू यावीस परत, पण मला या घराला, माझ्या आशूला या सगळ्यातून मुक्त करायचंय आता. मला कळतंय की माझ्यामुळे सगळ्यांना त्रास झाला, हे नातं तुम्हा सगळ्यांवर लादलं गेलंय, पण मला एक संधी द्या ना. का देऊ? का देऊ? दिव्या आशूला आवडली, छान वाटली म्हणून मी त्यांच्या लग्नाला संमती दिली होती. तुझा विषयच येत नाही. पण भाऊंनी सांगितलं म्हणून मी हे सगळं केलं. त्यांच्यामुळेच तू आज या घरात उभी तरी आहेस. काय गारुड केलंस त्यांच्यावर कुणाच ठाऊक. घरात मग कधीही भांडणं झाली नाहीत. सगळे निर्णय आम्ही एकत्र घ्यायचो. माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या मध्ये कधीही दुमत झालं नाही. पण जेव्हापासून तू या घरात आलीस तेव्हापासून सगळं वातावरणच बिघडलं. रोज रोज नवे वाद. आणि तुझी अशी इच्छा आहे की मी हे सगळं विसरून जाऊ. सीते, मी घरच्यांना काय उत्तर देऊ? आई बाई याची सगळ्यांना खूप त्रास होईल. मी काय उत्तर देऊ त्यांना? हे बघ, हे सगळं मी माझ्या मुलासाठी करते. आणि तसंही तुझं मन तुझ्या गॅरेजमध्येच आहे ना. तुझं लग्न होईल अशी शाश्वती तुझ्या आईलाही नव्हती ना. मग कळेल त्यांना, समजेल हळूहळू की आपली मुलगी संसार करू शकत नाही. त्यामुळे शिवा, आता ना वेळ घालवण्यात अर्थ नाही. तू पटकन सह्या कर यावर आणि सोडव आम्हाला. एकदा माझा विचार कर ना. मी हात सोडते तुमच्या पुढे, प्लीज. तुझा विचार करायचा? माझ्या आशूचा कोणी विचार केला? माझा कोणी विचार केला? माझी स्वप्न होती. मलाही एक संस्कारी, गुणी अशी सून हवी होती. लक्ष्मी हवी होती ग मला. आणि तू, या कशाला काही अर्थच नाहीये शिवा. ना तुझ्या लग्नाला, ना तुझ्या इथे असण्याला. हे बघा, असं नका करू. मग मी सगळे प्रयत्न करीन. मी पाया पडते तुमच्या. हे बघा, तुम्हाला हवी आहे ना तशी सून होईन मी. पण प्लीज माझं एकदा ऐका. असं नका करू, प्लीज प्लीज माझं ऐका. सून व्हायचंय ना तुला? हा बघ, देसाईंच्या घरातला परंपरागत चालत आलेला दागिना केसात माळायचा असतो. मला माझ्या हाताने माझ्या सुनेच्या केसात माळायचा होता. कसा माळायचा हा? कळलं? कळलं का? कुठल्याही पद्धतीने देसाईंची सून व्हायला तू लायक नाहीयेस शिवा. त्यामुळे आता या पेपर्सवर सह्या कर, मी मोकळं कर आम्हाला. मला विचार करायला थोडा वेळ हवा. चंदन,
अरे काय झालं? काही नाही ताई, जरा जरा थकलोय. प्रवासही खूप झालाय आणि त्यात दिव्याची चिडचिड. बाकी काही नाही. आता लग्न केलंयस म्हणजे त्रास सहन करावा लागणार आहे तुला. हे पण तशी गोड आहे हा पोरगी. हा थोडी हट्टी आहे एवढंच. होते थोडीशी दमछाक, बाकी काय. अरे छोटू, काय रे, काय झालं? अरे तो तुझ्या आजोबांचा काम करणारा माणूस होता ना, तो फोनच उचलत नाहीये. मी त्याला खूप फोन केले. अरे पण मी ऍडव्हान्स मध्ये पैसे दिलेत. एक काम करतो, फोन करतो त्याला. हाला उचल 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 उचल. नाही उचलला ना फोन. ताई, हा तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला यार. ह्या माणसाने जर फोन नाही उचलला तर माझे आजोबा म्हणून दिव्यासमोर कोणाला उभं करू मी? एक आयडिया आहे. आपल्या गावात खूप दारुडे आहेत. त्यांना फक्त पैसे हवे असतात आणि ते रिकाम तिकडेच आहेत. हे छोटू, ऐक ना, मी ना दिव्याला माझे आजोबा साधे तसे सांगितलेत, बेवडे तसं नाही सांगितले. आणि मुळात मला काम करणारा माणूस हवाय. अरे आहे ना एक. कोण? दामू अण्णा. तू कशाला तयार होईल? आणि त्याला त्याची शुद्ध नसते अनेकदा. का नाही तयार होणार? अरे चंदन तो तुझ्या आजोबाच होण्याच्या वयाचा आहे. त्याला काम जमेल पण थोडा खडूस आहे. ते ठीक आहे रे, काम होईल ना त्याच्याकडनं. चल मग दाखवतो. हा ताई, मी जाऊन येतो जरा. तोवर तू प्लीज दिव्याला हँडल कर ना. हो, काळजी करू नकोस, फक्त लवकर या. हो हो हो. चल चल छोटू, चल. डिव्होर्स पेपर आहेत आणि हा डिव्होर्स माझ्या मुलाच्या आणि तुझ्या संमतीने होणार आहे. कुठल्याही पद्धतीने देसाईंची सून व्हायला तू लायक नाहीयेस शिवा. त्यामुळे आता या पेपर्सवर सह्या कर आणि मोकळं कर आम्हाला. शिवा, तू ओकेस ना? हा ओके. नक्की ना? मला डाऊट येतोय. नाही, काही नाही झालं. हे ऐक ना, घरच्यांना माझ्या दारूच्या सीन बद्दल नाही ना कळलं? नाही कळलं आणि कळणार पण नाही कधी. थँक गॉड. काय झालंय तुला? तू ही असं चेहरा पडून का उभीस इथे? तू तुझ्या माहेरून आत्ता आलीयस, सगळं खूप छान चाललंय, घरात छान चाललंय, तिथे छान चाललंय, आणि तू चेहरा का पाडलायस? उलट मी चेहरा पाडला पाहिजे, मी दुःख व्यक्त केलं पाहिजे. तुझ्या घरचे तुझ्या बाजूनी आहेत, माझ्याही घरचे तुझ्याच बाजूनी आहेत. माझा बेस्ट फ्रेंड आहे, तो तुझ्या कळपात जाऊन फिरतो, टाइमपास करतो. मला कळत नाही तुझा काय प्रॉब्लेम आहे. आणि मी माझ्या घरच्यांची खोटं बोलतोय, आयुष्याची वाट लागली आहे माझ्या. कम ऑन यार शिवा, दिस इज रिडिक्युलस. ऐक ना, मला थोडा वेळ एकटीला राहायचंय. शुअर, तुला हवी तेवढी स्पेस घे तू. ओके, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी ना तुला आयुष्यभर स्पेस देऊ शकतो, जितकी हवी तेवढी. एकटीला राहायचंय म्हणे, हे सगळे हिच्या बाजूने आणि हिला एकटीला राहायचंय. आशू, मी आयुष्यातला एकही क्षण तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आणि असं असतानाही माझ्या वाट्याला इतकं मोठं दुःख आलंय की तू नाही समजू शकत आणि ना मी तुला सांगू शकत. तरीही तुला दुःखात टाकून मी सुखात जगते असं वाटत असेल तर काहीच अर्थ नाही. शिवा, मला काही कळत नाहीये. माझं काही चुकलं का?
मला नाही कळत, संपलं सगळं. माझी शिवा कधी चुकू शकत नाही. अभिमान आहे मला तुझा. तू स्वतःचं प्रेम सांभाळलंस आणि स्वाभिमान सुद्धा. मी ना सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण नाही जमलंय मला. संपलं सगळं. इतके दिवस प्रयत्न करून काहीच हाती नाही लागलं. ना आशूचं प्रेम, ना आईंची माया, काहीच नाही. संपलं सगळं. सगळं असं संपत नसतं बेटा. पप्पा, तुम्हाला कळतंय का? मी डिवोर्स पेपरवर सह्या केल्या आहेत. सगळं संपल्यातच जमा आहे. सह्या केल्या म्हणजे तुम्ही वेगळे झालात असं नाही ना. अगं, आजपर्यंत तू घेतलेले कष्ट, खाल्लेल्या खस्ता, प्रयत्न, हे सगळं एका सहीने मिटून जाऊ शकतं. कागदपत्र, सह्या, हे सगळं माणसाने बनवलेलं आहे. पण खरं आहे ना तो जो वर बसलाय आणि जो सगळं घडवतो. हे शिवा, आता रडणं बंद करा. मला अजिबात आवडणार नाही माझी शिवा अशी रडलेली. तू बदल स्वीकारलास आणि बदल घडवण्याची ताकद तुझ्यात आहे आणि मला विश्वास आहे तो तू घडवणारच. आता डोळे पुस, डोळे पुस. रडायचं नाही बाळा. सीताई, मला वाटलं होतं त्यापेक्षा लवकर आलीस तू. इतक्या लवकर तुझा निर्णय होईल असंही वाटलं नव्हतं. याचाच अर्थ या घरात तुलाही फार वेळ राहायची इच्छा नाहीये. आता तर मला कायमच या घरात राहायचंय. म्हणूनच याच्यावर सह्या केल्या आहेत मी. म्हणजे सह्या केल्यास ना, मग आता माझ्या मुलाच्या आयुष्यातलं आणि या घरातलं तुझं अस्तित्व संपलं. ते तुमच्या लेखी. म्हणजे मी याच्यावर सह्या केल्यात खऱ्या, पण कायद्याने आमचा डिवोर्स व्हायला 6 महिने लागतील. मग ते 6 महिने फक्त मला द्या. कशासाठी? काय फरक पडणार आहे या 6 महिन्यांनी? वेळ. हे एकच औषध आहे आपल्याकडे. या 6 महिन्यात ना मी तुम्हाला दाखवून देईन की केसांच्या लांबीवरून, कपड्यांवरून, राहण्यावरून कधीच कोणाचे संस्कार ठरत नाहीत. या 6 महिन्यात मी दाखवून देईन की देसांची सून होण्यात मी सुद्धा तेवढीच पात्र आहे जितक्यात तुम्ही आहात. शिवा, तोंड सांभाळून बोल. हा, खरं मला तुमचा अपमान नाही करायचा, पण भाऊंनी माझ्यावर एवढा विश्वास का टाकला याचा तुम्ही विचार केलाय का कधी? उर्मिला काकू, लक्ष्मण काका, संपदा, सगळ्यांना मी आपलीशी का वाटते याचा विचार केलाय का? कशामुळे आलाय हा आत्मविश्वास? तुझ्या वस्तीमुळे? वस्तीने शिकवलेल्या परिस्थितीमुळे आणि तुमच्या मुलाने माझ्या गळ्यात घातलेल्या मंगळसूत्रामुळे. हे बघ, जे लोक तुझा विचार करतात, तुझ्या बाजूने आहेत, त्यांना तुझं खरं रूप नाही माहिती. तुम्ही तरी ओळखण्याचा प्रयत्न केलाय का? काही लोकांना लागतो वेळ, तसाच मला लागतोय. तेवढा वेळ मला द्या आणि मी सह्या केलाय त्याच्यावर. आणि 6 महिन्याने तू गेलीच नाहीस तर? शिवा दिलेला शब्द मोडत नाही, कुणाचा भरोसा तोडत नाही आणि एकदा धरलेला हात सोडत नाही. तू कितीही उड्या मारल्यास ना, तरी मला खात्री आहे येणारी दिवाळी तू तुझ्या वस्तीतच साजरी करशील. आणि मला पण खात्री आहे, हीच काय, याच्या पुढची प्रत्येक दिवाळी मी याच घरात माझ्या नवऱ्यासोबत, तुम्हा सगळ्यांसोबत इथेच साजरी करीन. आता तर पहिला पाडवा येतोय माझा. तुम्ही आशीर्वाद द्याल ना?
आणि तुम्हालाही माझ्या प्रेमात पाडीनच मी.